वरळीतल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा झालाय। युनियनचा बोर्ड लावण्यावरून कार्यकर्ते आपापसात भिडले आणि यावेळेला पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। तर राडा करणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। वरळीतल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला। युनियनचा बोर्ड लावण्यासाठी भाजप कार्यकर्ते हॉटेलमध्ये गेले। त्यांनी युनियनचा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला। यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले। एकमेकांच्या अंगावर बोर्ड भिरकवण्याचा प्रयत्न झाला। हे सर्व बाहेरून आणलेली पोरं आहेत। एक ही या विभागात तुम्ही मला दाखवा की ह्या विभागातला कोणतरी आहे। आम्ही इथं स्थानिक लोक आहेत, आम्ही मिळून मिसळून काम करतोय। इतके वर्ष युनियन चालवतोय। इथं भारतीय कामगार सेनेचं वर्षानुवर्ष युनियन आहे। प्रत्येक वेळी ही लोक अशीच पद्धतीने सत्तेचा गैरवापर करण्यास बघत आहेत। 10 वर्ष जर त्यांना न्याय हक्क मिळाला नाही कामगारांना, म्हणून ते कामगार आमच्याकडे आलेले आहेत। आम्हाला कामगारांच्या बाजूने उभा राहायचंय। आम्ही बोट टोकून जाणार, आमच्या कार्यालयाचा बोट टोकणार। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगली जमछक झाली। बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। याआधी विमानतळ आणि मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भारत आणि ठाकरेंचे शिवसेनेत असेच वाद झाले होते। वांद्र्यातल्या ताजलँड्स अँड हॉटेलमध्येही भाजप आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने सामने आले होते। तसाच वाद आता वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्येही पाहायला मिळालाय। युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे। प्रत्येकाने युनियन काढावी, पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही। त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची, पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे, काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात। भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष, काही कामगार संघटना नाही आहे। आणि कामगार संघटना असेल तर त्याच्यात काही सदस्य असले पाहिजे, तरच तिथं फलक लावता येतो। परंतु मॅनेजमेंटवर दबाव आणून राजकीय सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टी स्वतःच्या संघटना ज्याच्यात सदस्य शून्य आहे अशा पद्धतीनं अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत आहे।